आयुष्यात काहीतरी करायचं आहे, पण नेमकं काय? नमस्कार मित्रांनो. आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे, स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, पण नेमकं काय करायचं हे समजत नाही. ही अवस्था खूप लोकांच्या आयुष्यात येते. मनात खूप स्वप्न असतात, पण दिशा नसते. आतून आवाज येतो की तू काहीतरी करू शकतोस, पण त्याच वेळी डोक्यात गोंधळ सुरू असतो. कोणता मार्ग निवडायचा, कुठून सुरुवात करायची आणि आपल्यासाठी योग्य काय आहे हेच समजत नाही. अशा वेळी माणूस स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. इतर लोक पुढे जाताना दिसतात, त्यांची प्रगती दिसते आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडतोय. पण खरं सांगायचं तर ही गोंधळाची अवस्था ही अपयशाची नाही, तर ती शोधाची सुरुवात असते. ज्या माणसाला काहीतरी करायचं असतं त्यालाच हा प्रश्न पडतो. ज्याच्याकडे स्वप्नच नाहीत त्याला असा गोंधळ कधीच होत नाही. आपण बहुतेक वेळा स्वतःला एकच प्रश्न विचारत राहतो, मला आयुष्यात काय करायचं आहे. पण हा प्रश्न इतका मोठा आहे की त्याचं उत्तर लगेच मिळणं शक्यच नाही. त्याऐवजी आपण स्वतःला छोटे छोटे प्रश्न विचारायला हवेत. मला कोणत्या गोष्टी करायला आवडतात, मी कोणत्या कामात वेळेचा विसर पडतो, कोणत्या गोष्टी करताना मला आनंद मिळतो. कारण आयुष्याचा मार्ग हा एका मोठ्या निर्णयाने ठरत नाही, तो छोट्या छोट्या पावलांनी तयार होत जातो. आपण जे आवडीने करतो, जिथे आपली ताकद आहे तिथून सुरुवात केली की हळूहळू आपल्याला स्वतःची दिशा सापडायला लागते. यामध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे तुलना. आपण सतत इतरांशी स्वतःची तुलना करत राहतो. कोणीतरी नोकरीला लागलेला असतो, कोणीतरी व्यवसाय करत असतो, कोणीतरी सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला असतो आणि आपण अजूनही विचार करत बसलेलो असतो. त्यामुळे मनात कमीपणा येतो आणि आत्मविश्वास कमी होतो. पण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. एखादं झाड लावलं की त्याला फळ यायला वेळ लागतो, तसंच आपल्या आयुष्यालाही वेळ लागतो. त्यामुळे इतरांशी तुलना करणं थांबवून स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला अजून स्पष्ट नाही की काय करायचं आहे, तर काही हरकत नाही, पण काहीतरी सुरू करा. अगदी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. तुम्हाला लिहायला आवडत असेल तर लिहायला सुरू करा, बोलायला आवडत असेल तर व्हिडिओ बनवा, शिकायला आवडत असेल तर नवीन कौशल्य शिका. सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण ती झाली पाहिजे. कारण तुम्ही चालायला सुरुवात केल्याशिवाय रस्ता कधीच दिसत नाही. अनेक वेळा आपण विचार करत राहतो आणि सुरुवातच करत नाही, आणि हाच सर्वात मोठा अडथळा ठरतो. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन सुरू करता तेव्हा चुका होणारच. कधी अपयश येईल, कधी लोक हसतील, कधी स्वतःलाच वाटेल की हे आपल्याकडून होत नाही. पण हाच तो काळ असतो जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शिकत असता. अपयश म्हणजे शेवट नाही, तर ते एक शिकण्याचं साधन आहे. प्रत्येक चूक तुम्हाला काहीतरी शिकवते आणि पुढे जाण्यासाठी मजबूत बनवते. त्यामुळे चुका टाळण्याचा प्रयत्न करू नका, तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. यामध्ये आणखी एक मोठा अडथळा म्हणजे लोक काय म्हणतील ही भीती. आपण अनेक वेळा काहीतरी करायचं ठरवतो, पण लोकांच्या विचारामुळे मागे हटतो. लोक काय म्हणतील, लोक हसतील, लोक टीका करतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करत आपण स्वतःचं आयुष्य थांबवून ठेवतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांचं कामच आहे बोलणं. जे लोक स्वतः काही करत नाहीत तेच इतरांवर जास्त बोलतात. त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या मार्गावर चालत राहणं हेच खरं धाडस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. तुम्हाला अजून काय करायचं हे माहीत नसलं तरी तुमच्यात काहीतरी खास आहे ही गोष्ट नक्की आहे. प्रत्येक माणसात एक वेगळी ताकद असते, एक वेगळं कौशल्य असतं, फक्त ते शोधायचं असतं आणि ते शोधण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे घाई करू नका, पण प्रयत्न करणं थांबवू नका. रोज थोडं थोडं पुढे जात राहा, रोज काहीतरी नवीन शिका, स्वतःला सुधारत राहा. एक दिवस असा येईल की तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल आणि तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हालाच आश्चर्य वाटेल की तुम्ही किती पुढे आला आहात. कधी कधी आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा सगळं चुकीचं चाललंय असं वाटतं, काहीच समजत नाही आणि हार मानावीशी वाटते. पण हाच तो क्षण असतो जेव्हा तुम्ही खूप जवळ असता तुमच्या यशाच्या. त्यामुळे त्या क्षणी थांबू नका. स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही का सुरू केलं होतं. तुमची स्वप्न आठवा आणि पुन्हा उभे राहा. कारण जो माणूस प्रयत्न करणं थांबवत नाही त्याला एक दिवस यश मिळणारच. शेवटी इतकंच सांगायचं आहे की आयुष्यात काहीतरी करायचं आहे, पण काय करायचं हे समजत नाही. ही खूप सामान्य गोष्ट आहे, पण असामान्य गोष्ट म्हणजे त्या गोंधळातही पुढे चालत राहणं, शोधत राहणं, शिकत राहणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं.
एक दिवस तुम्हाला तुमचा मार्ग सापडेलच आणि त्या दिवशी तुम्ही अभिमानाने म्हणाल, मी थांबलो नाही म्हणूनच मी आज इथे आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.